शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 21 तगडे उमेदवार जाहीर केलेत। सध्या संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत। महाविकास आघाडी विरुद्ध रंगतदार ही निवडणूक पार पडणार असून शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे 2 भाग झाल्यानं प्रत्येक मतदारसंघातील लढतीकडे विशेष लक्ष लागलेलं आहे। भाजपानं आतापर्यंत 23 उमेदवार जाहीर केले असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 21 उमेदवार जाहीर केलेत। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अतिशय तगडे आणि खंबीर उमेदवार दिल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वांना मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक उमेदवार विजयी होणार असेच संकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेत। ते उमेदवार आणि त्यांचा मतदारसंघ नेमका कोणता आहे पाहूयात। नरेंद्र खेडकर बुलढाणा, संजय देशमुख यवतमाळ, संजोग वाघेरे पाटील मावळ, चंद्रहार पाटील सांगली, नागेश आष्टीकर हिंगोली, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर, ओमराजे निंबाळकर धाराशिव, भाऊसाहेब वागचौरे शिर्डी, राजाबाई वाजे नाशिक, अनंत गीते रायगड, विनायक राऊत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, राजन विचारे ठाणे, संजय दिना पाटील मुंबई ईशान्य, अरविंद सावंत मुंबई दक्षिण, अमोल कीर्तीकर मुंबई वायव्य, अनिल देसाई मुंबई दक्षिण मध्य, संजय जाधव परभणी, वैशाली दरेकर कल्याण, सत्यजित पाटील हातकणंगले, करण पवार जळगाव आणि भारती कांबडी पालघर।